युरिया ब्लॅक मध्ये 300 350 ला देते. युरिया ब्लॅक मध्ये घ्यावं लागतं. हो ती आता बिलिंगवर 600 266 देते आणि आपल्याजवळून 300 300 कुठे आहे 350. ते पोतं? युरियाचं पोतं आहे कुठे आहे? किंमत बिलिंग वर टाकते ते 266 टाकते. कुठे आहे? 66 किंमत. हा हे पोतं आहे, हे 266 रुपयाचं आहे हा आणि याच्यावर किंमत पण लिहिलेली आहे. हे दिसत असेल कॅमेऱ्यात, पहा. हे 266. तुम्ही किती मध्ये घेतलं? हे 220 330 ला 220 ला 330 ला 330 ला. 266 320 म्हणजे 40 ते 20 हे 60 रुपये जास्त घेतले. त्याचा हमाली त्या गाडी भाडा हे धरून जाते 60 रुपये जास्त घेतले याच्यावर. म्हणजे कृषी संचालकांना याच्यावर, आणि त्याच्यात नरेंद्र मोदीजीचा फोटो आहे. म्हणजे फक्त फोटो आहे पण लूट चालू आहे. लूट चालू आहे. आणि या फोटोलाही घबरावत नाही. पंतप्रधानाचा फोटो असल्यावरही कृषी केंद्रवाला याच्याकडून 60 रुपये जास्तीचे मारतं. कोणाकडून मारतं? का ज्याचं रक्ताचं पाणी करून जो शेती पिकवतं आणि एक एक पैसा वाचून तो आपलं जीवन जगतं, त्याच्या खिशात एका पोत्यामागं 60 रुपये मारले. आणि हे जर पोते किती घ्यायला लागते तुम्हाला? आता महिना तरी अंदाजित पूर्ण 350 पकडले जागेवर देते. 3.5 नाही, किती पोते घ्यायला लागतं तरी तुम्हाला मारता? तरी आता एका डोस मध्ये 2 पोते टाकावं लागतं. 2 पोते 3 डोस. म्हणजे आपण जर पकडलं एका शेतात 2 पोते जर म्हणले तर 20-25 पोते लागेल. 25 पोत्या माग 60 म्हणजे किती झाले? 1250 रुपयाची लूट आहे युरिया माग. म्हणजे 1700 रुपये सबसिडी केंद्र सरकार देतं या कंपनीला. आणि तरी ती कृषी म्हणजे केंद्र चालक आहे तो इथं यांना 60 रुपयानं लुटतं, तिकडे कंपनी वेगळी लुटतं.